नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सध्या देशभरामध्ये एक चर्चा जोर धरते आहे की MBBS आणि BAMS या दोन्हींना मिळून एक इंटिग्रेटेड कोर्स भारत देशामध्ये सुरू होणार आहे। याविषयी वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। नेमकी बातमी काय आहे, यावर्षीपासून ते लागू होऊ शकतं का आणि कुठे ते इम्प्लिमेंट होणार आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नीट UG 2025 ची परीक्षा दिली असेल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या विषयाला आपण सुरुवात करतोय। विषय आहे इंटिग्रेटेड MBBS अँड BAMS, म्हणजेच भारत देशामध्ये MBBS हा एक कोर्स चालवला जातो मेडिकल ॲडमिशनसाठी आणि दुसरा आहे BAMS। मार्क्सच्या बेसिसवर भारत देशातील काही विद्यार्थी MBBSला ॲडमिशन घेतात, काही विद्यार्थी BAMSला ॲडमिशन घेतात, परंतु आता ह्या दोन्हीला मिक्स करून एक इंटिग्रेटेड कोर्स भारत देशामध्ये सुरू होणार असल्याची जी काही चर्चा चालू आहे, या संदर्भात बातम्या गेल्या 2 दिवसापासून येतात। त्याविषयी विद्यार्थी आणि पालकांची विचारणा सुद्धा होते आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्रा ॲप आहे, याच्यावर सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट्स विद्यार्थ्यांना अगदी मोफत अवेलेबल करून देतो। त्याचबरोबर मार्क्सनुसार विद्यार्थ्यांना कॉलेज प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल तर ती सुद्धा अवेलेबल करून देतो। प्लॅटफॉर्म फीस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावी लागते। जरी तुम्ही फीस भरून कॉलेज बघितले नसतील तरी अशा प्रकारचे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स येतील, त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेट आहेत, हे अगदी फ्रीमध्ये आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। अँड्रॉइडसाठी वेगळी लिंक आहे, जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर iOSची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर हे बातमीचं काय डिटेल्स आहेत ते आपण पाहूयात। सध्या 2 कोर्सेस जे आहेत, MBBS ज्याला आपण ॲलोपॅथी असं म्हणतो आणि दुसरं आहे आयुर्वेदा ट्रीटमेंट, हे दोन्ही उपचार पद्धती आहेत। भारत देशामध्ये ह्या दोन्ही उपचार पद्धती चांगल्या पद्धतीने चालतात। तर गुगलच्या यांच्या व्याख्या काय आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊयात। ॲलोपॅथी मेडिसिन म्हणजे जो MBBS डॉक्टर असतो त्यांची जी पॅथी आहे किंवा ज्याला आपण उपचार पद्धती म्हणतो, त्याची व्याख्या गुगल काय सांगतं, अ सिस्टीम इन विच मेडिकल डॉक्टर्स अँड अदर हेल्थ केअर प्रोफेशनल्स such as nurses, pharmacists and therapists treat symptoms and disease using drugs, radiation or surgery। म्हणजे ड्रग्स, रॅडिएशन आणि सर्जरीच्या मदतीने जी ट्रीटमेंट केली जाते त्याला मोठी आपण ॲलोपॅथी ट्रीटमेंट असं म्हणतो आणि ही ट्रीटमेंट करतात MBBS डॉक्टर। दुसरा आहे महत्त्वाची उपचार पद्धती जी भारत आणि नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर चालते, ती आहे आयुर्वेदा। त्यालाही तेवढंच महत्त्व आहे। दोन्ही उपचार पद्धती आपापल्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। आयुर्वेदाची व्याख्या गुगल काय सांगतात, द ट्रॅडिशनल हिंदू सिस्टीम ऑफ मेडिसिन दॅट युजेस कॉम्बिनेशन ऑफ डाएट, हर्बल ट्रीटमेंट अँड योगिक ब्रीथिंग टू ट्रीट इलनेस। म्हणजेच ही ट्रॅडिशनल पद्धत आहे, भारतीय संस्कृतीमधून आलेली ही उपचार पद्धती आहे, भारताच्या वेदांमधून आलेली ही उपचार पद्धती आहे आणि याच्यामध्ये न्यूट्रिशन्स त्याचबरोबर हर्बल म्हणजेच निसर्गाचा उपयोग करून जी उपचार पद्धती बनवली जाते त्याला आपण मोठी आयुर्वेदा असं म्हणतो। या दोन्ही उपचार पद्धतीसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत। 4.5 वर्ष प्लस 1 वर्ष इंटर्नशिप अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावं लागायचं। परंतु आता एक अशी बातमी येते की दोन्हींना मिक्स करून एक मिक्सोपॅथी म्हणजेच MBBS आणि BAMS मिळून एक नवीन ट्रीटमेंट सुरू होईल की काय, अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा आहेत। त्याचा उगम कशा प्रकारे आहे, कोणी ती अनाउन्समेंट केलेली आहे, ते आता कुठल्या स्टेजला आहे हे सुद्धा आपण पाहूयात। तर पहिला आहे जिपमर टू ऑफर इंडियाज फर्स्ट इंटिग्रेटेड MBBS अँड आयुर्वेदा कोर्सेस। म्हणजे जिपमर पॉंडिचेरीमध्ये एक कार्यक्रम झालेला होता, त्या ठिकाणी मिनिस्टरनी ही घोषणा केलेली आहे की MBBS आणि BAMS यांना एकत्र करून एक इंटिग्रेटेड कोर्स भारतामध्ये लॉन्च करावा का, याचा विचार चालू आहे। म्हणजे ते अंमलात आलंय असं नाही, त्याचा विचार चालू आहे। त्याविषयीचा सिलेबस ठरेल, ती कोर्स ड्युरेशन किती असेल याविषयी चर्चा होतील। कदाचित होऊ शकेल, नाही होऊ शकेल, त्याला सुद्धा अपोज सुद्धा होणार आहेत बऱ्याचशा गोष्टीकडून। आजचीच न्यूज आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन याला अपोज करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। तर नेमकं काय काय आहे, इनिशिएटिव्ह घेतलेला आहे जिपमर पॉंडिचेरीने। अनाउन्समेंट कधी झालेली आहे, मे 27, 2025 कधी झालेली आहे आणि कोणत्या वेळेत झाली, ड्युरिंग द इनॉग्रेशन ऑफ द रिवोटेड इमर्जन्सी अँड ट्रॉमा सेंटर। म्हणजे जिपमरमध्ये एक कार्यक्रम होता, त्या ठिकाणी 27 मेला त्याची अनाउन्समेंट केलेली आहे। कोणी ही अनाउन्समेंट केलेली आहे, प्रतापराव जाधव आहेत, युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अँड आयुष।
म्हणजेच हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी ही घोषणा केलेली आहे. उद्देश काय आहे या घोषणेमागचा? टू कंबाईन मॉडर्न ॲलोपॅथिक MBBS म्हणजेच मॉडर्न ॲलोपॅथिक म्हणजेच MBBS अँड ट्रॅडिशनल आयुर्वेदिक म्हणजेच BMS मेडिसिन इंटू अ सिंगल अकॅडमिक प्रोग्राम, म्हणजे दोघांना एकत्र करून एक सिंगल अकॅडमिक प्रोग्राम तयार करण्याचा जो उद्देश आहे त्यांनी बोलून दाखवलेला आहे. आता याच्यानंतर न्यू सेंटर फॉर इंटिग्रेटेड मेडिसिन अँड रिसर्च इज बीइंग इस्टॅब्लिश्ड ॲट जिपमर मध्ये सुरू होणार असल्याचं याचा चर्चा चालू आहे. करंट स्टेटस काय आहे? कोर्स इन कन्सेप्शनल अँड प्लॅनिंग स्टेज, म्हणजे ही एक कन्सेप्ट आहे, ही एक आयडिया आहे, ही एक कल्पना आहे, त्या स्टेजला हे आहे. त्याच्यावर प्लॅनिंग होणं आणि त्याचा सिलेबस कशा प्रकारे असणार आहे, कोर्सचं ड्युरेशन कशा प्रकारे असणार आहे, याला खूप वेळ लागणार आहे. तेच म्हणजेच नीट UG 2025च्या विद्यार्थ्यांना कदाचित हे मिळणार नाही. जेव्हा हे लागू होणार असतं त्याच्यावर बऱ्याचशा चर्चा त्या ठिकाणी घडत असतात. त्यानंतर अशी एखादी गोष्ट त्या ठिकाणी घडत असते, कारण उपचार पद्धती आणि नवीन कोर्सेस या ठिकाणी लॉन्च होतोय. तो सहजासहजी एवढ्या लवकर लागू होईल असे तरी सध्या चिन्ह नाहीत. आणि पॉलिसी एलिमेंट पार्ट्स ऑफ नॅशनल इंटिग्रेशन पॉलिसी फॉलोज NMC 2022 मॅन्डेट, हे काही रूल्स अँड रेग्युलेशन त्यांनी सांगितलेले आहेत. याच्यावर डिबेट सुद्धा आता चालतील. याच्यावर मिक्सोपॅथी जी होते आहे MBBS प्लस BMS याची मिक्सोपॅथी होते, याच्यावर डिबेट दोन्ही डॉक्टरांकडून वेगवेगळ्या प्रकारचे डिबेट्स या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. आयुर्वेदावाल्यांचं एक वेगळं म्हणणं येऊ शकतं, MBBS वाले डॉक्टर जे आहेत त्यांचं असोसिएशन जे आहे त्यांचं वेगळं म्हणणं येऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टीला जी आयडिया आहे याला मूर्त स्वरूप येण्यासाठी बराचसा कालावधी आपल्याला जाऊ द्यावा लागणार आहे. आणि याच्यानंतर पुढे काय असणार आहे? कोर्स स्ट्रक्चर, ड्युरेशन, ऍडमिशन डिटेल एट टू बी अनाउन्स, म्हणजे हे सुद्धा अनाउन्स होणार आहे म्हणतायत. स्टे अपडेट विथ ऑफिशियल जिपमर, आणि याच्यासाठी जे अपडेट आहे जिपमरच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या वेबसाईटवर किंवा आयुष मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर आपल्याला पाहावं लागणार आहे. या बातमीचे सोर्सेस काय आहेत? न्यू इंडियन एक्सप्रेस मध्ये सुद्धा हे डिटेल आर्टिकल आलेलं आहे. मेडिकल डायलॉग ही सुद्धा एक चांगली वेबसाईट आहे मेडिकल ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे आता डॉक्टर मेडिकल एज्युकेशन घेतात त्यांच्यासाठी वेगवेगळे अपडेट्स मेडिकल डायलॉग्सवर येत असतात. त्याही ठिकाणी हे सगळ्या प्रकारच्या चर्चा असल्याला आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा वेब पोर्टलने ही बातमी कव्हर केलेली आहे. याविषयी नेमके पुढच्या अपडेट्स काय येतील ते आले तेव्हा आपण विद्यार्थ्यांसोबत या YouTube चॅनलवरून शेअर करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.